नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज रॅपिड रिव्हिजन हे जे आपलं ई बुक आहे ज्याच्यामध्ये आपण याच्या आधी झालेल्या विविध परीक्षांची प्रश्न समाविष्ट केले आहेत त्याचं लेक्चर या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये जी केच्या विविध विषयांचा समावेश आहे, विविध प्रश्नांचा समावेश आहे। प्रत्येक लेक्चरमध्ये एक 100 ते 150 प्रश्नांचा या ठिकाणी आपल्याला आढावा घ्यायचा आहे। शेवटपर्यंत बघत चला। यामध्ये मग MPSC असेल, राज्यसेवा किंवा कंबाईनचे एक्झाम, पोलीस भरती, सरळ सेवा, पोस्टमन MTS भरती या सर्वांच्या सिलेबसला अनुसरून हे प्रश्न या ठिकाणी आहेत। चला पहिलाच प्रश्न, महाभियोग कुणाकुणासाठी महाभियोगी पद्धती वापरली जाते? त्यांना पदावरून दूर करण्यासाठी असा प्रश्न, आणि त्या ठिकाणी उत्तर होतं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश। मग नवीन प्रश्न तयार होतो मित्रांनो, जसं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशासाठी आपण महाभियोग पद्धती वापरतो, त्याच्यासाठीचं कलमही मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे। कलम किती आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या। आपण हे शिकवलेलं आहे। राज्यघटनेचे आपले सर्व लेक्चर्स तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे, तुमच्या कोर्समध्ये उपलब्ध आहे। ते बघितलेलं असेल तर तुम्हाला महाभियोगाचं कलम लक्षात येईल। आणि मग इतर आणखी कोणकोणत्या पदासाठी महाभियोगाची पद्धती वापरली जाते? राष्ट्रपती पदासाठी महाभियोग पद्धती आहे का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे। पुढे मी जातोय, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य किती असतात? निर्वाचित सदस्य असतात 238। मग इथे प्रश्न तयार होतो, राज्यसभा ही वरिष्ठ सभागृह आहे की कनिष्ठ? राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? त्याच्यामध्ये 238 निर्वाचित आहेत, तर मग इतर उरलेले नेमके कोणत्या गटातून येतात ते लक्षात ठेवावं लागेल, आणि ते कोण निवडतात? पुढचा मुद्दा, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो जिल्हाधिकारी। मग इथे प्रश्न येतो की CEO हे कोण असतात नेमके, हे कशाचे प्रमुख आहेत किंवा कोणत्या संस्थेचे प्रमुख आहेत? पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्ती कितव्या वर्षी होत असते किंवा निवृत्तीचं वय काय आहे सर्वोच्च न्यायालयासाठी? उत्तर आहे 65। मग नवीन प्रश्न तयार होतो, उच्च न्यायालय ज्याला आपण हायकोर्ट म्हणतो, हायकोर्टाच्या न्यायाधीशांची निवृत्ती कोणत्या वर्षी होत असते किंवा कोणत्या वयामध्ये होत असते? पुढे आपण जातोय 123वा प्रश्न। आपण याच्या आधीचे प्रश्न आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे। GKची रॅपिड लेक्चर्स तुमच्या प्रत्येकाच्या MPSC, पोलीस भरती, सरळ सेवेच्या कोर्समध्ये हे लेक्चर्स उपलब्ध आहे GK लेक्चर्स अंतर्गत। पुढे धर्माधिष्ठित राज्य नेपाळ। कोणतं? धर्माधिष्ठित राज्य नेपाळ आहे। मग कोणता धर्म या ठिकाणी अधिकृत धर्म म्हणून घोषित केलेला आहे हा प्रश्न, आणि भारत हे धर्माधिष्ठित राज्य आहे का की इतर कोणतं राज्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न, मॅकमोहन रेषा। मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांमध्ये आहे? भारत आणि चीन। यस, भारत आणि चीन। सध्या आपण बघतोय या ठिकाणी थोडंसं संघर्षाचं वातावरण सातत्याने राहिलेलं आहे। मग भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेली रेषा कोणती? हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो आणि तो तुम्हाला उत्तर द्यावं लागतं। 1954 मधील पंचशील करार हा कोणकोणत्या देशामध्ये झाला? भारत आणि इतर कोणता देश? भारत आणि चीन हा देश। पंचशील करार, मग हे पंचशील करार किंवा पंचशील तत्वामधले 5 तत्वे कोणती? त्याच्यातलं एखादं तुम्हाला माहीत आहे का हे आम्हाला सांगता आलं पाहिजे। पुढे, आगरकर हे बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक होते हे माहीत असलं पाहिजे। हा प्रश्न विचारला गेला आहे। मग हे बुद्धिप्रामाण्यवादी का होते? कारण त्यांना समाज सुधारणेसाठी धर्माची गरज वाटत नव्हती। बघा, समाज सुधारणा करायची असेल तर मग धर्मच असावा असं त्यांना अपेक्षित नव्हतं। बुद्धिप्रामाण्यवाद, जे आपल्या मनाला योग्य वाटतंय ते त्या ठिकाणी ते प्रमाण मानायचे, बुद्धीला योग्य वाटतंय ते प्रमाण मानायचे। पुढे, दीनबंधूचे संपादक कोण? दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर। मग इथे आणखी एक प्रश्न तयार होतो, कृष्णराव भालेराव हे जे कृष्णराव भालेराव आहेत यांना या ठिकाणी मदत कोणी केली होती? मुख्य एक महत्त्वाचे समाज सुधारक आहे। पुढे, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? कृष्णराव भालेकर। मात्र सुधारकच्या पाठीमागे सुद्धा एक महत्त्वाचा मोठा हात होता, तो कोणत्या समाज सुधारकाचा? 1988चा प्रश्न आहे समाज सुधारकांबद्दल। भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये किती आहेत? 11 आहेत। कोणत्या कलमामध्ये दिली आहेत? कोणत्या भागामध्ये दिली आहेत? याची शिफारस कोणी केली? सुरुवातीला किती होती कर्तव्य, आता 11 झाली, मग ते 11वं कर्तव्य कोणतं, कधी समाविष्ट केलं, याची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत। पुढे, भारतीय संविधान अंमलात कधी आले? 26 जानेवारी 1950। आगरकर हे कोणत्या कॉलेजचे प्राचार्य होते? फर्ग्युसन महाविद्यालय याचे प्राचार्य आहेत आगरकर। आगरकरांचे निधन 1895चे। फुलेंचे निधन, महात्मा फुलेंचे निधन 1890चे। महत्त्वाचे प्रश्न आहेत, विचारले गेलेले प्रश्न आहेत। कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा फर्ग्युसन कॉलेजमधील विषय कोणता होता? तर तो होता गणित। मग कर्वेंच्या विविध संस्था तुम्हाला माहीत आहेत का? त्यांचं वृत्तपत्र आहेत ते माहीत आहे का?
पुढे केम्ब्रिज विद्यापीठाकडून शाहूंना LLD ही पदवी मिळाली होती, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे, प्रश्न विचारला गेला आहे. पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न, शाहू महाराज कोण? शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज यांनी कुलकर्णी वतने नष्ट केली. कधी? 1918 मध्ये. शाहू महाराजांचं निधन कधीचं आहे? 1922चं. कुठे झालं तेही माहीत असलं पाहिजे. पुढे आंबेडकरांची पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापना कधीची? 1946ची. त्यानंतरचा प्रश्न आहे, विधान परिषद सदस्य संख्या विधानसभेच्या कितीपेक्षा कमी असावी असं म्हटलेलं आहे. विधानसभेची, आता महाराष्ट्राच्या बाबतीत विधानसभेची सदस्य संख्या किती हा प्रश्न तयार होतो. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या किती हाही प्रश्न तयार होतो. मग ती विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? त्याच्या 1/3 पेक्षा कमी असायला हवी विधान परिषदेची सदस्य संख्या. दोघांचीही सदस्य संख्या मला सांगा. विधान परिषदेची आता लेटेस्टमध्ये निवडणूक झाली आहे, त्या ठिकाणी कोणती मतदान पद्धती वापरली जाते तोही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कोणत्या ठिकाणाहून किती त्या ठिकाणी सदस्य घेतले जातात विधान परिषदेवर तोही महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. पदवीधर मतदारसंघ आहे, आपण बघितलं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता लेटेस्टमध्ये झाली. मग ते पदवीधर मतदारसंघामधून किती आमदार त्या ठिकाणी विधान परिषदेवर निवडले जातात किंवा निवडून दिले जातात. पुढे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश जर कोणाला बनायचं असेल तर त्यांच्यासाठी जी पात्रता आहे, वकिली त्यांनी किती वर्ष केली असावी? तर 10 वर्ष. सगळे प्रश्न विचारले गेले आहेत विविध परीक्षांना आणि ते येऊ सुद्धा शकतात यापुढे. भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 44वी घटनादुरुस्ती यानुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार नष्ट करण्यात आला आणि तो आता सध्या कायदेशीर अधिकार आहे. संपत्तीचा अधिकार सध्या काय आहे? कायदेशीर अधिकार आहे. कोणत्या कलमामध्ये समाविष्ट केलेला आहे हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कमाल किती वर्षापर्यंत? तर कमाल 3 वर्षापर्यंत राबवली जाऊ शकते राष्ट्रपती राजवट. याच्याबद्दल बोलतोय. मग इथे राष्ट्रीय आणीबाणी वेगळी आहे, आर्थिक आणीबाणी वेगळी आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत. त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. ते सगळे लेक्चर्स तुम्हाला बघावे लागतील. आपलं जे STRCP ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर तुम्हाला त्याचा स्पेशल कोर्सही उपलब्ध आहे राज्यघटनेच्या संपूर्ण लेक्चरचा. क्रमिक पुस्तकं असेल, इतर संदर्भ ग्रंथामधील लेक्चर्स असतील. पुढे महाराष्ट्रातील कायदेमंडळ कसे आहे? एकगृही आहे की द्विगृही आहे? यस, द्विगृही. मग कोणते 2 सभागृह आहे? त्याच्यातलं वरिष्ठ कोणतं, कनिष्ठ कोणतं आम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यांचे प्रमुख कोण आहेत? पुढे लोकसभा मान्य अर्थविधेयक हे राज्यसभा किती दिवसापर्यंत रोखू शकते? तर 14 दिवस. पाठच असलं पाहिजे. आणि साधारण विधेयकाच्या बाबतीत काय? मग साधारण विधेयक जर लोकसभेने मान्य केलं तर राज्यसभेला त्या ठिकाणी काय अधिकार आहेत? थोडासा विचार करा, मनामध्ये विचार करा. पुढे भारतात राजकीय पक्षांना मान्यता देणारा महत्त्वाची संस्था कोणती? तर ती निर्वाचन आयोग. पंजाबची ग्रामपंचायत हा प्रश्न आलेला आहे. 5 वर्षाचा कालावधी तो सगळीकडेच आहे. ग्रामपंचायत बरखास्त करायची असेल तर कोणाच्या सल्ल्याने? जिल्हा परिषदेच्या सल्ल्याने राज्य सरकार ग्रामपंचायत बरखास्त करू शकतं. तेलबिया उत्पादन महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक परभणी आहे. आता हे बदलू शकतं काळागणिक. मात्र विचारलेला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वारसा याची निश्चिती कोणी केली? तर डेव्हिडसन हे नाव तुम्हाला पाठ असलं पाहिजे. पुढे प्रशासनाधिकाऱ्यांचा क्रम या ठिकाणी विचारलेला आहे. त्यामध्ये मग कमिशनर, त्यानंतर कलेक्टर, त्यानंतर तहसीलदार असा हा उतरता क्रम या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. विभागीय आयुक्त ज्यांना म्हणतो आपण, त्यांच्यानंतर मग जिल्हाधिकारी, खाली तहसीलदार, मग तहसीलदारांच्या नंतर कोणतं पद येतं तोही प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढे वरिष्ठ पातळीवर आपण बघतोय या 3 स्तर असतात पंचायत राजचे. त्याच्यामधली सगळ्यात वरिष्ठ पातळी ग्रामीण भागामधली जिल्हा परिषद. त्यानंतर मग तालुका पातळीवर कोण असतं? गाव पातळीवर कोणती संस्था असते? याची उत्तरं तुम्ही द्या. तहसील प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर तहसीलदार असतो. पुढे बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समिती विकेंद्रीकरणाची प्रशासकीय संरचना या समितीने सांगितलेली आहे. पंचायत राज संरचना राबवण्यासाठी ही समिती नेमली गेली होती. पुढे बोंगीरवार समिती जर बघितली तर पंचायत समितीमध्ये SC/ST चे प्रभुत्व त्या संदर्भातल्या तरतुदी यांच्या आहे. PB पाटील समिती पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हणून या समितीला ओळखल्या जातं. पुढे ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे. प्रौढ मतदान पद्धती, प्रौढ गुप्त मतदान पद्धती ही ग्रामपंचायत निवडणुकामध्ये वापरली जाते. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका. हे स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे? 11वी आणि 12वी परिशिष्ट. 11वी परिशिष्ट आणि 12वी परिशिष्ट याच्यामध्ये नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. कोणतं परिशिष्ट कशाशी संबंधित आहे माहीत असलं पाहिजे. भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
राज्यपाल होण्यासाठी वयाची पात्रता काय असावी, कमीत कमी किती वय असावी, 35 वर्ष. राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात, त्या ठिकाणी 12 सदस्य. वर तुम्हाला प्रश्न विचारला होता 238 अधिक 12 250. आणि संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? मित्रांनो, राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे. अर्थविधेयक मांडण्यापूर्वी कोणाची परवानगी लागते? राष्ट्रपतींची. अर्थविधेयक आहे की नाही कोण ठरवतं? उत्तर तुम्ही द्यायचं आहे. पुढे उपराष्ट्रपती. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये सर्वोच्च प्रमुख म्हणून उपराष्ट्रपती काम करत असतात. पुढे विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. भारतामध्ये कोणती सरकार आहे? एक केंद्रीय राष्ट्र, प्रबळ संघराज्य, एकेरी न्यायव्यवस्था. भारतीय राज्यव्यवस्थेची ही सगळी वैशिष्ट्ये आहेत. पुढे बेकायदेशीर अटकेपासून सुटका करायची असेल तर त्या ठिकाणी कोणता आदेश आहे? तो आहे हेबियस कॉर्पस. काय? हेबियस कॉर्पस. लोकलेखा समितीवर प्रश्न आहे. 3 समिती आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्याच्यामध्ये लोकलेखा समितीचा जो प्रमुख असतो तो विरोधी पक्षाचा नेता हा प्रमुख असतो. पुढे संसदेचा सदस्य नाही आहे तरीसुद्धा त्या सभागृहामध्ये भाषण देऊ शकतो, त्या सभागृहामध्ये हजर राहू शकतो. ते कोण? तर अटर्नी जनरल आणि मंत्री या दोघा जणांना पॉवर आहेत. संसदेचे सदस्य जरी नसले तरी यांना कोणत्याही सभागृहामध्ये उपस्थित राहता येते. पुढे स्थानिक संस्था ज्या आहेत या कोणकोणत्या पद्धतीचे कर आकारू शकतात? सार्वजनिक आरोग्य असेल, प्राथमिक शिक्षण असेल, कर आकारणे असेल, या संदर्भातली कार्य त्यांची आहेत. त्यांचं प्रमुख कार्य त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य हे फार महत्त्वाचं कार्य. पुढे जिल्हा परिषदेचं प्रशासकीय प्रमुख कोण? CEO, ज्यांना आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो. तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या जिल्हा परिषदेचे CEO माहीत असले पाहिजे. ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान लोकसंख्या किती असावी? तर 600 लोकसंख्या. ग्रामपंचायतीतील पगारी नोकर कोण? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेला आहे. तर ते ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा नोकर नाही आहे ग्रामसेवक, तो खरं म्हणजे राज्य सरकारचा नोकर आहे. ओके, ते लक्षात घ्या. ग्रामपंचायतीतील म्हटलेलं आहे, ग्रामपंचायतीचा नोकर नव्हे. ग्रामपंचायतीचा शिपाई वेगळा असतो, हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामपंचायतीमध्ये सदस्य किती असू शकतात? कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17. पुढे पंचायत राज्याचा मुख्य हेतू काय आहे? सत्ता विकेंद्रीकरणातून ग्रामविकास साधणे किंवा ग्रामविकास करणे हा पंचायत राजचा मुख्य हेतू आहे. पुढे पंचायत समितीसाठी प्रत्यक्ष निवडणूक पद्धती कोणी सांगितली? अशोक मेहता समितीने. त्याच्यानंतर चलनवाढ. तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी चलनवाढीचं शस्त्र त्या ठिकाणी आणलं जातं. 1980 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? तर 6 बँकांचे राष्ट्रीयकरण आहे. पुढे 20 कलमी कार्यक्रम. याच्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला. कोणाच्या कालावधीमध्ये? तर राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये. पुढे खाजगी आणि सार्वजनिक उद्योग यांना सम प्रमाणामध्ये जे प्राधान्य दिले गेलं त्याला काय नाव आपण म्हटलेलं आहे किंवा कोणत्या नावाने ओळखतो? तर मिश्र अर्थव्यवस्था या नावाने. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण रॅपिड स्वरूपाची रिव्हिजन घेतोय. तुम्हाला कसं वाटलं हे लेक्चर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि हे पूर्ण रॅपिड स्वरूपाचे नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर आपले ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी व्हिजिट करा. स्टोअर सेक्शनला तुम्हाला पूर्ण PDF या भेटून जातील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.